आज आपण खेड तालुक्यातील तुकाईवाडी गावातील तुकाई माता मंदिर पाहून घेणार आहोत। हे मंदिर सर्वांना माहीत आहे, तरी पण मी आता व्हिडिओ याच्यासाठी काढतोय की जे लोक बाहेरगावी राहतात त्यांना हे मंदिर परत पाहायला मिळावं। मंदिराच्या बाहेर आबालवृद्धांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच मंदिरात इतिहासाचा फलकसुद्धा लावण्यात आलेला आहे, तो आपण वाचू शकतो। मंदिराचे इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, त्यालासुद्धा फॉलो करा। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला दगडी सभामंडप असलेले मंदिर पाहायला मिळते। हे मंदिर पांडवकालीन आहे। पांडवकालीन याचा अर्थ आपल्या तुकईवाडी तसे राजगुरुनगर परिसरातील पांडवकालीन काळातील लोकांनी, त्यावेळेच्या लोकांनी हे मंदिर बांधलं आहे। प्रथम दर्शनी आपल्याला नंदी, त्याच्यानंतर विठ्ठल रखुमाई, मग गणपती, जोगेश्वरी माता अशा मूर्त्या दिसतात। त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी समोरासमोर तुकईवाडी येथील तुकाई माताचे सुंदर मनमोहक असे रूप पाहायला मिळते। पाहून घ्या। मंदिर दुपारी बंद असते, पण संध्याकाळी पूजेच्या वेळेस ते उघडे ठेवले जाते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे दगडामध्ये काम केलं गेलं आहे। खरं म्हणजे हे मंदिर कधी बांधलं आहे, कसं बांधलं आहे हे आपण विचार पण करू शकत नाही। हे फक्त त्या काळातील कारागीरच जाणू शकतात की त्यांनी कसं मंदिर उभारलं आहे। जे दसऱ्याचे अर्थात नवरात्रीचे दिवस असतात त्या दिवसात येथे मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला जातो। येथे जेवणाचा कार्यक्रम असतो, त्याच्यानंतर भाविक दर्शनाला येतात। मी सुद्धा इथे 9 दिवस देवाच्या दर्शनाला येतो, तसेच जेवायलासुद्धा येतो। नवरात्रीच्या दिवसात इतके भाविक इथे जेवणासाठी येतात की सांगायला नको, कारण जेवण इतकं स्वादिष्ट आणि रुचकर असतं की 5 स्टार हॉटेलची सुद्धा त्याला सर नाही। मंदिराचा कळस आणि इतर कामाचा जीर्णोद्धार हा अलीकडच्या वर्षात काही वर्षात झालेला आहे। मंडळी, खूप अशी मंदिरं आपल्या महाराष्ट्रात जुन्या काळातील लोकांनी करून ठेवली आहेत। आपल्याला आजच्या काळात ही मंदिरं बांधायला जमणार नाही। ह्या मंदिराच्या पूर्व साईडला ओढा आहे, तो ओढा वेळझरा येथील तलावातून उगम पावतो, त्याच्यामुळे येथील परिसर हा अतिशय थंड हवेचा आहे। आपल्या राजगुरुनगरपासून अतिशय जवळचं असं ठिकाण पुण्यशिखावेच्या कडेलाच असलेले मंदिर आपण भेट देऊ शकता। आणि नवरात्रीच्या दिवसात आवर्जून या, तुम्हाला सुद्धा कळेल जीवनात काय आनंद आहे। देवी नवसाला पावते अशी लोकांची श्रद्धा आहे। नवरात्रीच्या दिवसात आपण येथे आवर्जून 9 दिवस यायलाच हवं। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका, आपल्या मित्रांना सांगा, आपल्या आई बहिणींना सांगा, सर्वांना सांगा आणि ह्या मंदिरात व्हिजिट द्या। धन्यवाद।